बिन बाद 2. यावेळेला स्टॅटिक यार्कर वाईड लेग स्टंपवरती टाकला होता आणि टाकत असताना वाईडचा इशारा दिला जातो या ठिकाणी. जर का जर लिकेज पॅड आणि बॅटच्या माध्यमातून जर स्टंपला लागला असता तर विकेट प्राप्त मिळाला असता, परंतु ह्या ठिकाणी कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. तेव्हा मात्र बॅटचा फॅस खोलण्याच्या प्रयत्नात मात्र जंप मारली होती आणि जंप मारत असताना यष्टीच्या मागे चेंडू गेला होता आणि जात असल्या कारणाने कुठल्याही प्रकारची धाव नसेल. वाईटचा कॉल आला होता आणि वाईटचा कॉल आल्यानंतर अवांतर धावमध्ये भर. परत एकदा नियंत्रण चुकतंय, परत एकदा वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. ह्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की सकाळच्या सत्रातील थोडासा अंडर प्रेशर घेतला जातोय की काय या गोलंदाजावरती. कारण मित्रांनो, सकाळच्या सत्रातील जर बघायला गेलं तर नक्कीच आज थोडंसं एक उष्णता, जे दमट वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आणि मिळत असताना थोडीशी खेळपट्टीवर गोलंदाजाला देखील मदत मिळू शकते की नाही पाहायचे आहे. परत एकदा शॉर्ट मिडॉनला खेळला होता, त्या ठिकाणी शानदार क्षेत्रक्षण रनआउटचा हो पाहायचं आहे की नक्कीच या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात हा पहिला झटका लागतोय. एक चहलकदमी करत असताना मात्र शॉर्ट मिडॉफला फटका खेळला होता आणि शॉर्ट मिडॉफला खेळत असताना आपण पाहतोय की रिव्ह्यू मागितला जातोय. अंपायर रिव्ह्यू कॉल येतोय आणि कॉल येत असताना आपण पाहतोय की नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता की नाही, मात्र नक्की डिसिजन पेंडिंगवर आहे मित्रांनो या ठिकाणी. ते मात्र कृष्णा हा मात्र कुठेतरी अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय सय्यद पिंपरी या संघाचा. बॅटर मैदानाच्या आत एक जल्लोष, आनंदाची खुशी, कारण रनआउट आहे की नाही, परंतु मित्र नक्कीच निर्णय अजून जो आहे तो मात्र पेंडिंगवर आहे आणि पेंडिंगवर असल्याकारणे मात्र नक्कीच आम्ही या ठिकाणी मैदानाच्या आत तुम्हाला निर्णय कळवू शकतोय. तत्पुरती धावसंख्या जर बघायला गेली तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच 2 चेंडू वाईट टाकल्या होती आणि 2 धावा काढल्या, धावून पळून काढल्या होत्या आणि धावून पळून काढत असताना धावसंख्या जर बघायला गेली तर या ठिकाणी ऑनफिल्ड डिसिजन असेल अंपायर, कारण या ठिकाणी थोडासा नक्कीच अडथळा निर्माण होतोय, म्हणजेच फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय या मात्र कृष्णा भाऊ यांच्या स्वरूपात. मित्रांनो या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते ती सय्यद पिंपरी या संघाची. धावसंख्या टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. घेत असताना मात्र सावध पवित्रा तर घेतला होता या ठिकाणी, परंतु एक चहलकदमी करत असताना एक सिंगल धाव काढण्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईक एंडला शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र राजू यांनी रनआउटच्या स्वरूपात मात्र आपल्या संघाला पहिला झटका मिळवून दिलाय, पहिली विकेट मिळवून दिली आणि मी विकेट मिळवून देत असताना नेक्स्ट बॅटर 1 डाऊनला जातोय मैदानाच्या आत. या ठिकाणी सय्यद पिंपरी या संघाकडनं कैलाश सन्मान दिलाय. ऑन साईडला मोडलाय, त्या ठिकाणी क्लाइनचा वापर करत असताना आपण पाहतोय की एक सिंगल धाव तर काढली जाते. आत्ता मात्र एक 1 क्वालिटी सिनियर प्लेयर मिस्टर कैलास यांना स्ट्राईक दिली जाते. पहिलं षटक मार्गती पथावर चालू आहे या ठिकाणी. पहिलं षटक चालू होत असताना आपण पाहतोय की देखील राजू यांचे हे षटक मार्गती पथावर आपल्याला पाहायला मिळतंय आणि मिळत असताना आजच्या दिवसातील हा मेगा आपल्याला एक पाहायला मिळालं तर नक्कीच क्वार्टर फायनलच्या सामने यावेळी देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक असताना मात्र व्यंकटेश यांनी मात्र शानदार झेल पकडलाय आणि शानदार झेल पकडत असताना मात्र दुसरा झटका लागतोय तो मात्र मिस्टर कैलास भाऊ यांच्या स्वरूपात. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागल्यानंतर माघारी परतावं लागतंय या फलंदाजाला. त्यानंतर नक्कीच आमच्या मंचावर महाराष्ट्र पोलीस आदरणीय धोंडीराम भाऊ बोंबले महाराष्ट्र पोलीस यांचे देखील आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे.
नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल ओम. चांगला फटका मारला होता या ठिकाणी लॉंग ऑन त्या क्षेत्रामध्ये व्यंकटेश यांनी मात्र कुठल्याही प्रकारची चुकी न करता मात्र सर एक बाउंड्री एक सीमा रेषेच्या लगत सुंदर झेल पकडला आणि सुंदर झेल पकडत असताना मात्र फलंदाजाला माघार परतावं लागते. ह्या षटकात जर बघायला गेलं तर नेकीचे 2 विकेट्स एक रनआउटच्या स्वरूपात तर एक राजू दादा यांच्या मात्र आपण पाहू शकाल की नेकी एक त्यांच्या खात्यात आणि कुल मिलाकर जर बघायला गेलं तर धावसंख्या ह्या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र 2 गडी बाद 5. ओम येतोय. यावेळेला देखील ब्लॉक हॉलमध्ये सटिक वाईड यार्करच्या स्वरूपात चेंडू टाकला होता. एक क्रॉस द लाईन थोडासा खेळण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता मात्र बॅटचा किनारा तर लागला नाही. मात्र निर्धाव चेंडू प्रत्येकदा या ठिकाणी पाहत असताना आपण पाहतोय की एक सकाळच्या सत्रातील हा सामना आणि सकाळच्या सत्रातील सामना पाहत असताना दरम्यान ह्या ठिकाणी प्रथम टॉस जिंकला होता तर सैयद पिंपरी या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि घेत असताना आपण पाहतोय ह्या षटकातील पुढील चेंडू प्रत्येकदा लॉ फुलटॉस चेंडू टाकला होता पॉईंटच्या रिजनमध्ये गेला होता त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूला अडवलंय नंतर मात्र षटक देखील संपतोय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय या ठिकाणी मित्रांनो. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 गडी बाद 5. सैयद पिंपरी या संघाची धावसंख्या. त्यानंतर आदरणीय किसनभाऊ लिलके गणेशगावचे संघमालक हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील आमच्या या मंचावर आगमन होते. नक्कीच त्यांचे देखील फॅमिली बॉईज रवळगाव गौरकमेंटच्या माध्यमातून सरस एकदा स्वागत करत असताना आपण पाहतो की दुसरं षटक पाहायचं आहे की कुणाला दिलं जाते. गणेशगाव या संघाकडनं आपल्याला ज्या पद्धतीने मात्र लाईन लेंथ पकडली गेली होती राजू यांनी त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाईल का ह्या गोलंदाजाकडनं येते मात्र सचिन येतोय नेक्स्ट गोलंदाज राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी. ऑन शॉट मिडॉनला खेळला होता ह्या ठिकाणी मात्र शानदार एफर्ट लावली होती. एफर्ट लावत असताना एक शानदार प्लेसमेंट करत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत असताना ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की 2 बॅटर मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर ह्या ठिकाणी मात्र ह्या ठिकाणी पार्टनरशिप जमावी लागेल ती मात्र ओम आणि अजय यांना. स्ट्राईकला जाते प्रत्येकदा ओम. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये परंतु मात्र संध्याकाळच्या सत्रात थोडीशी मात्र नक्कीच गती तर कमी झाली होती. शानदार क्षेत्ररक्षण मात्र राजू यांच्याकडनं बॅकअप केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स. ॲज प्रतियोगितेमध्ये बघायला गेलं तर मित्रांनो नक्कीच लगातार 3 षटकार मारा 3 चौकार मारा 3 लगातार विकेट घ्या. विकेट केल्यास नक्कीच आपल्याला कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज लावलंय. ब्लॉक हॉलमध्ये एक लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात होता मात्र नक्कीच बॅटचा जो फेस होता तो मात्र नक्कीच खोलू दिला नाही. खोलत नसल्याकारणे मात्र निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू जात असताना आपण पाहतोय की थोडीशी धावसंख्या तर नक्कीच रोखण्याचे काम केलं गेले ते मात्र गणेशगाव या संघाने आपण पाहू शकाल की नक्कीच्या पहिल्याच दिवशी मात्र वर्चस्व गाजवलं होतं. बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाला मात्र पराभूत केले होतं जिथं मात्र एक चेंडूमध्ये 3 धावा लागत होत्या तिथं मात्र कमालची धमाल गोलंदाजी केली होती ती मिस्टर राजू यांनी आणि तो मात्र सामना 2 धावांनी जिंकला होता. प्रत्येकदा बॅटच्या किनारा लागला होता. प्ले डाऊन करत असताना आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातोय त्या ठिकाणी एक कन्वर्ट करत असताना प्रोटेक्शन तयार होतं त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव येत असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच एक शानदार गोलंदाजी मिस्टर सचिन यांची. 1 सिनियर क्वालिटी प्लेअर सिनियर प्लेअर त्यांनी आपला हा संघ घडवला आणि संघ घडवत असताना मात्र नक्कीच त्यांची क्रिकेटची आवड आहे ना आवड असल्याकारणे मात्र नक्कीच त्यांना षटक एक विश्वासपूर्ण दिलं जाते. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये बिग षटकार. सुंदर कनेक्शन पाहायला मिळालं. बॉटम हँडचा जो वापर केला होता शानदार सुंदर कनेक्शन आणि होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी लॉंग ऑफच्या वरती एक षटकार पाहायला मिळतोय. एक षटकार तर मारलाय. एक षटकार असताना मात्र परिवर्तन ते गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं तेव्हा कुठेतरी व्हेरिएशन आणावं लागेल मिस्टर सचिन भाऊ यांना.
परत एकदा ऑन साईडला मारलाय मिड विकेटच्या रिजनमध्ये पाठीमागे राजू येतोय चेंडूच्या पाठला करत असताना मात्र आपण पाहतोय थोडासा मात्र नक्कीच विकेट किपर यांच्याकडे थ्रो तर जातोय पाठीमागे बॅकअप केलंय आणि पाठीमागे बॅकअप करत असताना ह्या ठिकाणी देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा षटक देखील संपतंय 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल सय्यद पिंपरी सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 17 स्ट्रॅटेजी टाइम आउट घेतला जातो या ठिकाणी स्ट्रॅटेजी टाइम आउट झाल्यानंतर आपण पाहतोय मित्रांनो 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 17 ही धावसंख्या सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी सकाळच्या सत्रातील हा दरम्यान सामना पाहायला मिळतो या ठिकाणी आणि प्रेक्षकांची देखील गर्दी वाढते कारण आज फायनल डे या क्रिकेटच्या महासंग्रामातील बघायला तर फॅमिली बॉईज रवळगाव 2024ची स्पर्धा पर्व पहिले होत असताना मात्र या अंतिम दिवशी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की क्रिकेटच्या महासंग्रामातील आपल्याला फायनलचे सामने देखील पाहायला मिळतीलच परंतु हा क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आता मात्र आपण पाहतोय की पारीचे तिसरं षटक घेऊन येतोय चिंतामण येतोय परत एकदा शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळ आहे पाठीमागे व्यंकटेश प्रसाद येतोय या ठिकाणी शानदार क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच एक सिंगल धाव काढली जाते एक चांगला फटका पाहायला मिळाला होता पार्टनरशिप जमते ती मात्र ओम आणि अजय यांची बघायला गेलं तर कृष्णा आणि कैलास यांची विकेट गेल्यानंतर महत्वपूर्ण पार्टनरशिप सजते मैदानाच्या आत कारण जोपर्यंत ओम आणि अजय आहे तोपर्यंत मात्र एक मोठी तर धावसंख्या जमवली जाईल यात मात्र शंका नसेल परंतु मात्र परत एकदा ह्या ठिकाणी गोलंदाजीच्या मारचा सांभाळत असताना मात्र टर्मवर विकेटचा मारा करण्यासाठी तयार शक्तिशाली प्रहार मिड विकेटच्या रिजन मध्ये शानदार फटका पाहायला मिळतोय षटकार त्यानंतर रवळगावचे एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भरतभाऊ सीतान हे देखील उपस्थित आहेत आमच्या या मंचावरती त्यांचे देखील प्रत्येकदा फॅमिली बॉयज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत करते नक्कीच आजच्या आमच्या प्रमुख मंचावर जर बघायला गेलं तर नक्कीच आमच्या मानवरांचे नक्कीच आगमन होईल या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय की नक्कीच ह्या गोलंदाजावर थोडासा प्रतिकार केला जातोय आणि करत असताना पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार प्रत्येकदा शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळ आहे 30 यार्ड सर्कलच्या मधोमध मात्र चेंडूला अडवलं गेल्यानंतर मात्र एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत असताना मात्र ओम आणि अजय यांची जोडी जमते मात्र सय्यद पिंपरी या संघाकडनं शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजी पाहायला मिळते परत एकदा हाईटचा लो बॉल तर होता परंतु बिलकुल एक खाली जाऊन पडल्यानंतर मात्र एक फुल टच डिलिव्हरी टाकला होता फलंदाज काही समजू शकला नसल्या कारण मात्र निर्धाव चेंडू जाते परत एकदा अजय यांच्याकडून मात्र आपण पाहतोय की कानमंत्र दिले जाते संदेश दिला जातोय कारण तिसरं षटक मार्गदी पथावर चालू आहे कारण पहिलं षटक राजू यांनी टाकलं होतं आणि टाकत असताना दुसरं षटक देखील पूर्ण केलं होतं ते मात्र सचिन भाऊ यांनी परत एकदा आपण पाहतोय तडव्यांच्या दिशेमध्ये तर नक्कीच कॅच पकडला गेलाय परंतु आपण पाहतोय की नक्कीच नो बॉलचा इशारा येतोय आणि नो बॉलचा इशारा आल्यानंतर मात्र हाईटचा नो बॉल असल्या कारणाने आपण पाहतोय की नक्कीच थोडासा ह्या ठिकाणी सांगले जाते ना की डोळे उघडून पाहणे हा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट असल्या कारणाने आपण पाहतोय की कुठेतरी ह्या गोलंदाजाकडून आपण या ठिकाणी पाहू शकाल की नक्कीच एक खराब लेंथ पाहायला मिळाली
आणि खराब लेंथ पाहत असताना नुकसान होऊ शकते. पाहायचे आहे की षटकार मारला जाईल की नाही. परत एकदा आपण पाहतोय आता मात्र जो चेंडू टाकला होता ब्लॉक हॉल वाईट यार्करच्या एक दिशेमध्ये टाकला होता त्या रेषेमध्ये. नक्कीच आमच्या पिंपरी संघ नायकाला विनंती असेल आपण नक्कीच चेअर करू शकता परंतु आरडाओरडा करू नका. मात्र मित्रांनो या ठिकाणी नक्कीच फलंदाजांची जी मात्र नक्कीच एकाग्रता भंग होते आणि एकाग्रता भंग होत असल्याकारणे आपण पाहतो या ठिकाणी क्लीन बोर्ड झाला होता की नाही. या ठिकाणी ओम यांच्या काही बॅटला काही मात्र चेंडू लागत नव्हता त्या कारणे मात्र नक्कीच नंतर आपण पाहू शकाल की प्रत्येकदा खेळ चालू होते कारण ह्या ठिकाणी एक संधी तर निर्माण झाली होती विकेट घेण्याची परंतु कुठल्याही प्रकारची मात्र देखील जेव्हा क्रीज सोडली होती तेव्हा आपण पाहू शकाल या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ टाकून झालाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल या ठिकाणी. आदरणीय धोंडराम भाऊ बोंबले महाराष्ट्र पोलीस हे देखील यांचे देखील आगमन होते आमच्या या व्यासपीठावरती. त्यांचे देखील प्रत्येकदा जवळगाव गौरकमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत करते. आलेल्या प्रेक्षकांचे देखील प्रत्येकदा मी सरसे स्वागत करतोय कारण ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हा एक क्वार्टर फायनलचा सामना सकाळच्या सत्रातील पाहायला मिळते. 10 वाजून 44 मिनिट झाल्यानंतर मात्र देखील फलंदाजाला माघारी परतावं लागते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय एक धडाडीचा फलंदाज मिस्टर अक्षय. $27 27 धावसंख्या. इथं मात्र लगेच ओम हा मात्र रिटायर हट झाला होता आणि रिटायर हट झाल्यानंतर आपण पाहतोय अक्षय येतोय. यावेळेला देखील ब्लॉक हॉल मध्ये लढ चालू होतं परंतु मात्र तिसरा षटक देखील समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते सय्यद पिंपरी या संघाची मात्र 2 गडी बाद 27 27 धावसंख्या. परत एकदा वैयक्तिक आपलं दुसरं षटक पारीचं चौथं षटक घेऊन येतोय एक विकेट टेकर गोलंदाज राऊंड विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर राजू. 2 गडी बाद 27 धावसंख्या. यावेळेस आपण पाहतोय की एक बाजूने मात्र नक्कीच भिंत कोसळलेली दिसते परंतु एक बाजू मजबूत मात्र एक किल्ला लढवत असताना आपण पाहू शकाल की अजय एक खंबीररित्या मात्र आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतोय पाहिजे. परंतु आपण पाहतोय की 4थं षटक जुन्या मित्रांनो 11 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल कारण 5 षटकांचा सामना असल्याकारणे मात्र आपण या ठिकाणी जर बघायला गेलं तर 2 गडी बाद 27 27 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या. चांगला कन्वर्ट केला होता पाठीमागे प्रोटेक्शन आहे शानदार क्षेत्ररक्षण व्यंकटेश यांचं. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना मात्र एके दुकीवर रोखले जाते सिंगल धाव. आता मात्र स्ट्राईकला येतोय तो मात्र अक्षय 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आला होता. 3 महत्वपूर्ण विकेट तर गेलेत 2 महत्वपूर्ण विकेट गेलेत कारण एक रिटायर हँड फलंदाज झाला होता मिस्टर ओम. परत एकदा या षटकातील तिसरा चेंडू
फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी देखील अक्षय यांना काही चेंडू समजू शकले नसल्या कारणाने मात्र आपण पाहतोय की देखील स्ट्रॉंग झोन मध्ये तर टाकला जात नाही. जो त्यांचा एक स्ट्रॉंग झोन पक्ष आहे त्या स्ट्रॉंग झोन मध्ये टाकला जात नाही, कारण एक दुसऱ्यांच्या समोर तर हे संघ खेळले असतील तर नक्कीच त्यांची रणनीती त्यांना माहिती असेल. त्याच कारणाने मात्र ही रणनीती चांगली असेल मिस्टर राजू यांची. शानदार गोलंदाजी करत असताना मात्र हे महत्वपूर्ण षटक असेल अक्षय भाऊ आणि अजय यांच्यावर मात्र नक्कीच कुठे ना कुठे 50+ तर धावसंख्या नक्कीच जमावी लागली आहे सकाळच्या सत्रातील. प्रत्येकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये फटका मारलाय. पाठीमागे एक क्षेत्रशक्ती तयार आहेत. त्या ठिकाणी शानदार क्षेत्रक्षण थोडीशी मिस फील्ड झाली आणि मिस फील्ड होत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. आलेल्या पंचक्रोशीतील एकदा सर्व क्रिकेट प्रेमिकांचे रसिकांचं धावसंख्या जर मित्रांनो ह्या ठिकाणी पाहायला मिळते 2 गडी बाद 32 धावसंख्या साथ दिली नाही ती मात्र राजू यांना एक शानदार तर फटका पाहायला मिळाला होता अक्षयच्या बॅटच्या माध्यमातून. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल पकला जातोय. विकेट नंबर 3. अक्षय हा फलंदाज बाद होतोय. नक्कीच आमच्या यार फॅमिली बॉईज जवळगाव या मैदानावरती आज फायनलच्या दिवशी बघायला गेलं तर आमच्या तुंगलदरा हा संघ देखील उपस्थित झालाय. त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहावयास मिळेल मिस्टर विजय. सकाळच्या सत्रातील हा दरम्यान सामना पाहायला मिळते. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 32 3 विकेट गमावून 3 गडी बाद 32 धावसंख्या. शेवटचे षटक गणेशगाव या संघाकडनं आपण पाहू शकाल मिस्टर रतन येतोय आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या सारे मात्र देखील हे आपल्याला छायाचित्र टिपलं जाते. या मैदानाच्या आत आपण पाहू शकाल सुंदर असं दृश्य आनंदी डॅमच्या या पाठीमागे एक खूबसूरत मैदान आणि मात्र हे पिंपरी संघाचे शेवटचे पारीचे षटक. बॅटचा किनारा लागला होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गेला होता. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईल का? विकेट प्राप्त केली जाईल का? परंतु मात्र एक दिसाईन थ्रो असल्या कारणे मात्र एक नक्कीच संकटात सापडला होता नॉन स्ट्राईक फलंदाज विजय. 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 50च्या समतात तर आहे एक सलामीवीर फलंदाज अजून मात्र एक बाजू टिकवून खेळतोय. क्रिकेटच्या संग्रामात आपण पाहतोय आज फायनलचा दिवस. यावेळेला टॉपेज लागलाय. पाठीमागे आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुंदर जल पकडला जातोय. विकेट नंबर 4. आता मात्र एक सलामीवीर फलंदाजाचा अंत होतोय. माघारी परतावं लागते ते मात्र या फलंदाजाला अजय भाऊ यांना. पुढील मित्रांनो सामना असेल गुळवंडी विरुद्ध तुंगलदरा. दोन्ही संघ उपस्थित असतील तर मित्रांनो टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. गुळवंडी या संघाचे देखील मी सहर्ष मनपूर्वक एकदा सहर्ष स्वागत करते. स्वागत करत असताना आपण पाहतोय की मोठा एक फटका खेळण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र नक्कीच अजय भाऊ यांची विकेट दिली जाते आणि विकेट दिली जात असताना 4 गडी बाद 32 धावसंख्या पाहायला मिळते. रतन यांची मात्र शानदार गोलंदाजी. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र रवी. बॅटचा किनारा लागला होता वेळी देखील फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये लॉंग लेग गलीमध्ये चेंडू गेला होता त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट तर केली जाते परंतु मात्र एक धाव पूर्ण केली जाते. गोल रनिंग बिटवीन द विकेट करत असताना मात्र सुंदर दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसातील जर बघायला गेलं तर हा दरम्यान आपल्याला सकाळच्या सत्रातील पहिलाच सामना पाहायला मिळतोय. प्रथम टॉस जिंकला होता सैयद पिंपरी या संघाने. नक्कीच आमचे आदरणीय सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांचे देखील आमच्या या मंचावर आगमन होते. त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे.
आता मात्र चांगला कट केलाय थर्डमॅनच्या रिजन मध्ये कोणतीच संधी नसेल चेंडू सीमारेषा पलीकडे एक नज्जागत भरा शॉट पाहायला मिळतोय विजय यांच्या बॅटच्या माध्यमातून 4 रन. त्यानंतर आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय धोंडराम बोंबले महाराष्ट्र पोलीस हे देखील उपस्थित आहेत. त्याच्यानंतर रवळगावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भरतभाऊ सितान हे देखील उपस्थित आहेत. परत त्यांचे अगदी सरस स्वागत आहे. बॅटचा किनारा लागला होता पाईन लेग लॉंग लेगच्या गलीमध्ये क्षेत्रामध्ये चेंडू मोडला होता. त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल की एक लेग बायच्या स्वरूपात मात्र एक सिंगल धाव काढली जाते. काढत असताना स्ट्राईक मिळते रवी यांना कारण इतकी दुखीने धावसंख्या तर बनवली गेली. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 4 गडी बाद 37 37 धावसंख्या ह्या षटकातील जर पाहायला गेलं तर मित्रांनो शेवटचा मात्र चेंडू असेल. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये पाठीमागे राजू येतोय सुंदर झेल पकडला जातोय आणि सुंदर झेल पकडत असताना मात्र पहिली इनिंग देखील समाप्त होते म्हणजेच 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय या ठिकाणी आणि 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहावयास मिळेल सय्यद पिंपरी या संघाची 5 गडी बाद 38 38 धावसंख्या. आता मात्र नक्कीच 39 धावांचं आव्हान ठेवलं गेले या ठिकाणी गणेशगाव या संघासमोर. पुढील सामना मित्रांनो असेल तो मात्र कुळवंडी विरुद्ध तुंगलदरा. दोन्ही संघ उपस्थित असतील तर संघ नायकांना विनंती असेल मित्रांनो नक्कीच 38 धावसंख्या तर बनवली गेली परंतु 2 धावांची पेनल्टी लागली होती गणेशगाव या संघाला. ती मात्र नक्कीच प्लस केली जाईल म्हणजेच 40 धावसंख्या आणि 41 धावांचं टार्गेट मित्रांनो या ठिकाणी गणेशगाव या संघासमोर ठेवलं गेलंय. मित्रांनो कुळवंडी हा संघ उपस्थित असेल तर संघ नायकांना विनंती असेल आपण टॉस द बॉल्स या ठिकाणी मात्र टॉस विन करून घेण्यासाठी यायचे कारण तुंगलदरा हा संघ मात्र नक्कीच उपस्थित आहेत. दोन्ही संघांचे सर्वप्रथम फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय. फायनल डे आणि फायनल दिवस असल्याकारणे आपण पाहतोय की आज रविवारचा दिवस आणि रविवारचा दिवस असल्याकारणे मात्र नक्कीच सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस असल्याकारणे मात्र हा आपल्याला सकाळच्या सदात तर नक्कीच प्रेक्षकांची गर्दी तर वाढेलच परंतु वाढत असताना आपण पाहतोय की सय्यद पिंपरी या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली गेली होती आणि 5 गडी बाद होऊन मात्र 38 ही धावसंख्या जमवली होती परंतु मात्र गणेशगाव हा संघ उशिरा आल्याने मात्र फॅमिली बॉईज कमिटीने मात्र 2 धावांची पेनल्टी लावली गेली होती आणि ती प्लस केल्यानंतर 40 धावसंख्या पाहायला मिळते. 41 धावांचे टार्गेट असेल ते मात्र गणेशगाव या संघासमोर. परत एकदा जाऊया मित्रांनो मैदानाकडे कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 41 धावांचे टार्गेट 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील गणेशगाव या संघाची.
पंचक्रोशीतील आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमिकांचे रसिकांचे तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे लाईव्ह कास्ट जोडले गेले आमचे हे लाडके क्रिकेट प्रेमी त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतोय की सैद पिंपरी या संघाने मात्र एक क्षेत्ररक्षण लावलं गेले. ऑन साईडला आपण पाहतो लॉंग लेग गलीमध्ये त्यानंतर कव्हर नंतर आपण पाहतोय शॉट लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये थोडासा डीप वाईट त्या क्षेत्रामध्ये ऑफ साईडला शानदार क्षेत्ररक्षण लावले. थर्ड बॅनच्या एक क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्ड बॅन त्यानंतर पॉईंट नंतर कव्हर नंतर एक शॉट थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये आणि एक लॉंग ऑफ. एक क्षेत्ररक्षण 2 बॅटर आपण मैदानाच्या आत आपण पाहू शकाल गणेशगाव या संघाकडनं मिस्टर राजू कुळवंडी संघ उपस्थित असेल तर मित्रांनो नक्कीच संपर्क साधायचा आहे कारण तुंगलदरा हा संघ या ठिकाणी मात्र नक्कीच उपस्थित आहेत. अन्यथा पेनल्टी लागू शकते कारण वेळेत आपल्याला आज नक्कीच वेळ आहे मात्र नक्कीच बंधनकारक राहील. सगळं काही ह्या ठिकाणी मिळेल परंतु आपल्याला मित्रांनो वेळ मिळणार नाही आणि वेळ मिळत नसताना आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहू शकाल की 2 बॅटर मैदानाच्या आत गणेशगाव या संघाकडून. मित्रांनो दीपक आणि राजू यांची ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी 41 धावांचे टार्गेट प्रथम फलंदाजी केली होती तेव्हा मात्र 38 धावा संख्या जमवली गेली होती 5 गडी बाद परंतु मात्र 2 धावांची पेनल्टी लागल्या कारण मात्र नक्कीच काउंट केले गेले होते आणि काउंट करत असताना मिस्टर कैलास इथेही राऊंड विकेटच्या मार करत असताना पहिला चेंडू रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की थोडासा 100% टाकला जाईल का कारण सैयद पिंपरी या संघाने मात्र नक्कीच नागलवाडी सारख्या मात्र संघाला पराभव केलं होतं आणि करत असताना आपण पाहतो या ठिकाणी एक क्वार्टर फायनलचा सामना सटीक नियंत्रण के साथ मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच आमच्या कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक आदरणीय लखनभाऊ बोंबळे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज लावले मात्र हे नक्कीच फायनलच्या या दिवशी मात्र फायनलच्या सामन्यापर्यंत राहू शकेल. या मात्र टॉप पेज लागला होता एसटीच्या मागे एक सुंदर झेल नक्कीच सोडला गेलाय आणि झोळत असताना आपण पाहू शकाल की कुठेतरी महागत पडू शकते की काय ह्या ठिकाणी कारण बघायला तर बालाजी क्रिकेट क्लब ओझर ह्या संघाविरुद्ध मात्र नक्कीच त्यांना जीवनदान मिळालं होतं आणि जीवनदान मिळत असताना मात्र शेवटच्या क्षणी मात्र तो सामना जिंकला होता. शानदार गोलंदाजी अद्यापही धावसंख्या तर खोललेली दिसत नाही या ठिकाणी आपल्या संघाची. बघायला गेलं तर या षटकातील जर बघायला तर शानदार गोलंदाजी केली एक अनुभवी गोलंदाज मिस्टर कैलास यांच्याकडनं कानमंत्र दिले जाते ते मात्र दीपक यांच्याकडनं कारण मोठ्या फटकांची तर गरज आहे मित्रांनो परंतु जिथं मात्र हार्ड चेंडू असेल तिथं मात्र सन्मान देऊन खेळाल तर नक्कीच चांगलं होईल गणेशगाव या संघाला. परंतु आपण पाहतोय हा एक हिटर फलंदाज हा मात्र काही थांबणार तर नाही त्यांची विस्फोटक फलंदाजी करण्याची दमखम तर आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु मात्र नक्कीच ह्या ठिकाणी चेंडू नक्कीच स्टंपला तर लागला नाही शिवाय चांगलं झालं होतं या ठिकाणी मात्र आता पण आपण पाहतोय की नक्कीच शानदार गोलंदाजी करत असताना मात्र ह्या ठिकाणी रोखलं जाते आणि रोखत असताना राजू हा देखील एक विस्फोटक फलंदाज तर आहे परंतु आउट फॉर्म मध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रॅक्टिस नसेल कारण घरची कामे करत असताना मात्र त्यांना नक्कीच वेळ मिळत नसेल आणि वेळ मिळत नसताना आजच्या दिवशी फायनलच्या दिवशी मात्र जेव्हा बॅट घेऊन उतरते तेव्हा मात्र नक्कीच आता आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. यावेळेला सुंदर फटका परंतु हो यावेळेला देखील जीवनदान मिळतंय. पॉईंटच्या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि करत असताना 30 यार्ड आपण पाहतोय की इनफिल्ड मध्ये एक सुंदर कॅच पकडण्याच्या प्रयत्नात जेल सुटतोय. ह्या षटकात बघायला तर नक्कीच 2 जीवनदान मिळतात मित्रांनो नक्कीच टाळ्याच्या गजरात नक्कीच आपण चेरअप करू शकता परंतु आरडाओरडा करू नका. मित्रांनो टाळ्याच्या आपण गजरात नक्कीच चेरअप करू शकता कारण सांगितले जाते ना की साथ द्या प्रतिसाद द्या दाद द्या परंतु आरडाओरडा करू नका मित्रांनो कारण फलंदाजांची एकाग्रता भंग होते आणि भंग होत असताना आपण पाहतोय मिस्टर कैलास यांच्या पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. वाईटचा इशारा येतो अतिरिक्त धावामध्ये भर पडली जाते कारण अंपायरची भूमिका पार पाडत असताना या ठिकाणी आपल्याला पाहू शकाल की नक्कीच मिस्टर अभिषेक भाऊ आणि सज्जन भाऊ बोंबले मात्र एक सांगितले जाते ना की झेप असावी गरुडाची नजर असावी ससानाची त्याचप्रमाणे मात्र नक्कीच अचूक निर्णय दिला जाते आणि निर्णय देत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 2. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय धोडीराम भाऊ बोंबले महाराष्ट्र पोलीस तसेच रवळगावचे सामाजिक कार्यकर्ते भरत भाऊ शीतान तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे.
त्यानंतर आदरणीय हरिभाऊ बोंबले आणि राजू सितान यांची देखील आमच्या या मंचावर उपस्थिती लागली. त्यांचे देखील रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरसू स्वागत आहे. परंतु मित्रांनो, हे षटकात जर बघायला गेलं तर वैयक्तिक 2 धावा खर्च केलाय. विकेट तर मिळाली नाही. 2 संधी निर्माण झाली होती 2 विकेट्स घेण्याची, परंतु आपण या ठिकाणी 2 कॅचेस सोडल्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आहे आपल्या क्रीजवरती. बघायला गेलं तर पहिले षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 2 धावसंख्या. तसेच नक्कीच आमच्या या मंचावर आगमन होताना पाहायला मिळते गणपत जानकर साहेब आळंदी डॅम यांचे देखील सकाळपासून नक्कीच उपस्थिती लाभली या ठिकाणी. त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. आपण पाहते समीकरण बदलते मित्रांनो. या ठिकाणी अजूनही मला वाटते 39 धावांची आवश्यकता लागते. 24 चेंडू आणि 39, कारण 41 धावांचं टार्गेट ठेवल्यानंतर मात्र कैलास यांच्या एक नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. मित्रांनो, थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे आणि स्पीडअप घेत असताना आपण पाहतो अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. वेळ तर अजून गेलेली नाही, परंतु वेळ जात नसताना 11 वाजून 2 मिनिट झालीत आणि 2 मिनिट होत असताना अजूनही सलामीरी फलंदाज मैदानाच्या आत मिस्टर राजू आणि दीपक. पुढील सामन्याचे नक्कीच या ठिकाणी नाणेफेकचे कौल होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र कुळवंडी आणि तुंगलदरा दोन्ही संघ उपस्थित आहेत या ठिकाणी. त्यांच्या प्रत्येकदा फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरचं स्वागत आहे. आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्या शुभ हस्ते मात्र या दुसऱ्या सामन्याचे मात्र नक्कीच आपल्याला या ठिकाणी टॉस द बॉईज या प्रेझेंटेशन बॉक्स समोर आपल्याला नाणेफेकचे कौल होताना पाहायला मिळेल. या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच तुंगलदरा या संघाने नाणेफेकचा कौल जिंकलाय. निर्णय तर कळवतीलच, परंतु जाऊया एकदा परत आपण मैदानाकडे, कारण कैलास यांनी मात्र शानदार गोलंदाजी करत असताना रोखून धरले आणि रोखत असताना आपण पाहतोय की ह्या ठिकाणी मात्र एक अनुभवी 1 क्वालिटी गोलंदाज येते प्रत्येकदा. सोमनाथ सुंदर फटका डीपेक्स्टा कर्च्या मध्ये तर पाहायला मिळाला होता जमिनी लगतचा, परंतु मेस फील्ड होते आणि मेस फील्ड होत असताना ह्यावेळेस गणेश गावला नक्कीच राजू यांना मात्र गणेश गाव संघाकडून जर बघायला तर पहिल्या षटकात 2 जीवनदान मिळाले होते आणि 2 जीवनदान येत असताना आपण पाहू शकाल की टर्निंग पॉईंट होऊ शकतोय की नाही, परंतु पॉवर प्लेचं षटक दुसरं चालू आहे. मिस्टर सोमनाथ यांच्या पहिल्याच चेंडूवरती वैयक्तिक नक्कीच 2 धावा तर काढल्या गेल्या गणेश गावकडून या राजूच्या फलंदाजांनी, परंतु मात्र आपण पाहतोय प्रत्येकदा सोमनाथ. सुंदर फटका शॉर्ट मिडोनच्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र होतं, त्या ठिकाणी आपण पाहतोय की विसाल येतोय. झपाट्याने मात्र नक्कीच फिल्टर केली होती. दुसरी धाव घेण्याची मनस्थिती देखील दाखवली होती, स्फूर्ती दाखवली होती या ठिकाणी, परंतु मात्र एक सिंगल धावरती संतुष्ट राहावं लागते. आता मात्र स्ट्राईक मिळते दीपक यांना. क्षमता तर आहे, परंतु मात्र लक्ष दूर आहे, मोठा आहे आणि तगडा होत असल्या कारण मात्र विकेट तर टिकवावी लागेल, परंतु एक कॅल्क्युलेशन बनवून खेळत असताना आपल्याला 41 धावापर्यंत पोहोचायचे असेल तर नक्कीच आपल्याला षटकार चौकार तर मारावे लागतील प्रति षटका मागे. राऊंड ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता. या ठिकाणी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळला होता. एक सुंदर प्लेसमेंट तर पाहायला मिळाला होती. एक बॉटम हँडचा वापर करत असताना या ठिकाणी मात्र नक्कीच प्रोटेक्शन देखील चांगलं पाहायला मिळालं. मात्र एक धाव. तुंगलदरा या संघाने टॉस जिंकला होता. आजच्या फायनलच्या सामन्यातील जर बघायला गेले तर या दिवशी मात्र दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो मात्र कुळवंडी आणि तुंगलदरा या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि कुळवंडी या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत जावं लागेल. प्रत्येकदा जाऊया मैदानाकडे. ऑन साईडला प्रत्येकदा मोठे स्टॉक तर मारून दिले जात नाही, परंतु शानदार क्षेत्ररक्षण थोडासा डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये शॉट, त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण आणि शानदार क्षेत्ररक्षण करत असताना आजच्या दिवशी जर बघायला तर नक्कीच आमचे आदरणीय अजय भाऊ बेंडकोळी यांच्या देखील आगमन होते. त्यांच्या देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. तत्पुरती जाऊया की अजूनही रोखून धरलंय अद्याप अजय रवी आणि राजू यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला चौकार षटकार तर पाहायला मिळाला नाही, परंतु दुसरं षटक मार्गाची पथावर बघायला गेलं तर एक शानदार गोलंदाजी.
जेव्हा मात्र रिव्ह्यू घेतला गेला होता तेव्हा मात्र हा निर्णय नो बॉल दिला जातोय. जेव्हा हात मात्र घुमवल मित्रांनो तुमचे 12 एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांनी देखील बघितलाय हा रिव्ह्यू आणि बघत असताना मात्र नो बॉल दिला जातो या ठिकाणी. असे बरेचसे आपल्याला क्रिकेटचे मात्र छोटे मोठे नियम आपल्याला मित्रांनो नक्कीच माहीत असतात. माहीत असल्याकारणे आपण पाहतोय ते एक चोरटे स्वरूपात आपण विकेट काढण्याच्या प्रयत्नात होता परंतु जेव्हा ॲक्शन केली होती तेव्हा मात्र नक्कीच आपल्या शोल्डरचा वापर केला होता हात घुमवला होता आणि घुमत असताना मात्र ह्या ठिकाणी जेव्हा रिव्ह्यू मागितला होता मित्रांनो तेव्हा मात्र जेव्हा चेक केला गेला होता तेव्हा मात्र नो बॉल हा मात्र नक्कीच डिक्लेअर केला आणि डिक्लेअर करत असताना आपण पाहतोय थ्री हिटचा नक्कीच हा चेंडू असेल या ठिकाणी रवी स्ट्राईकला येतोय मात्र उपयोगी फटका मारला जाईल का परंतु मात्र नक्कीच जयत पिंपरे ह्या संघाला देखील रोखण्याचं काम देखील केलंय आणि करत असताना आपण पाहतो की मिस्टर सोमनाथ भाऊ यांचे एक बघायला गेलं तर एक शानदार षटक या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर फटका यावेळेला चांगला पाहायला मिळतोय परंतु सीमापार जाईल की नाही दम साखर होते चेंडूची चेंडू थांबतोय की नाही परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4. फॅमिली बॉय चषक रवळगाव 2024 पर्व पहिले आजच्या दिवसातील बघायला गेलं तर नक्कीच आज क्रिकेटच्या महासंग्रामातील हा एक फायनलचा दिवस आणि फायनलचा दिवस असताना मात्र नक्कीच चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय पाहिजे चेंडू सीमापार जाईल की नाही एक दर्शनीय फटका आमच्या प्रेक्षक वर्गामध्ये जातोय 4. बॅक टू बॅक आपण पाहू शकाल की 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार मारल्यानंतर मात्र नक्की थोडीशी एक समाधानकारक आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र गणेशगाव या संघाची बिनबाद 16 धावसंख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल. प्रथम फलंदाजी करत असताना सह्याद पिंपरी या संघाने 38 धावसंख्या जमावल्या होते परंतु मात्र थोडासा गणेशगाव हा संघ लेट आल्यामुळे 2 धावांची पेनल्टी लागली होती आणि 2 धावा मात्र प्लस केल्या गेल्यानंतर मात्र 41 धावांचे टार्गेट पार पाडत असताना या ठिकाणी मात्र एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आणि मिळत असताना थकान गॉन एनर्जी ऑन ज्यांना मात्र पाण्याची आवश्यकता होती ती मात्र मैदानाच्या आत आपल्याला दिले जात पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहू शकाल की लगेच मित्रांनो लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट जर काढल्या गेल्या तर ह्या ठिकाणी कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून मात्र 5 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले कारण ह्या मैदानावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल 3 गोलंदाज असे ठरलेत त्यांनी मात्र देखील ह्या ठिकाणी हॅट्रिक घेतली. एक फलंदाज असा ठरला की त्याने एक गोलंदाजाने मात्र मिडन षटक देखील टाकले आणि महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्या होत्या. तत्पूर्वी आपण पाहतो समीकरण बदलते ह्या ठिकाणी मित्रांनो 18 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता लागते गणेशगाव या संघाला. मित्रांनो पंचांना विनंती असेल नो वेटिंग थोडासा लवकरात लवकर सामना संपवायचा आहे मित्रांनो कारण जे छोटे मोठे जे रूल्स असतात त्या रूल्सच्या हिसाबी जर एक षटक 1 मिनिटाच्या अवधी मात्र संपायला पाहिजे होते परंतु काही कारणास्तव हा सामना मात्र नक्कीच लेट होतो. या ठिकाणी 11 झाल्यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक आहे आणि धावा मात्र जिंकण्यासाठी पाहिजेत त्या मात्र 25. मित्रांनो ऑन लाईव्ह आपण खेळतोय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तेव्हा आपल्याला छोटे मोठे क्रिकेटचे नियम आपल्याला असणे गरजेचे असते आणि तेवढीच जर जो एक क्रिकेटचा नियम असतो मात्र आपल्याला आपलं षटक कोणत्या पद्धतीने मात्र 1 मिनिटाच्या पुढे संपवता येईल हे मात्र गोलंदाजाला काळजी असणे गरजेचे असते कारण आपण जेव्हा मुंबईसारख्या जर ऑनलाईन मॅचेस जर बघाल तर नक्की तिथे मात्र एक षटक हे मात्र कुठेतरी 1 मिनिट किंवा 1 मिनिट 10 सेकंदच्या आसपास संपायला पाहिजे. यावेळेला हलकीशी अपील केली गेली होती यष्टीच्या पाठीमागे परंतु बॅटचा किनारा लागला होता की नाही परंतु मात्र विकेट किपर यांच्याकडे मात्र नक्कीच अपीलची दाद मागली जात होती. स्कोरले घंपार सज्जनभाऊ बोंबले यांना मात्र नक्कीच प्रश्न विचारला गेला होता परंतु मात्र नाकारले आणि नाकारल्यानंतर मात्र ह्या ठिकाणी जर रवी यांना स्ट्राईक दिली गेली तर नक्कीच चांगलं होईल कारण त्यांची बॅट लागली आणि बॅट लागत असताना मात्र विकेट देखील काढावं लागतील त्या मात्र सह्याद पिंपरीच्या गोलंदाजांना पार्टनरशिप जमते आणि जमत असताना आपण पाहतोय पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. प्रोत्साहन नक्कीच दिलं जाते. प्रोत्साहन देत असताना आपण पाहतोय की नक्कीच
कृष्णा यांची मात्र शानदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येकदा आपल्या पॅडला लागला होता चेंडू, कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. एक एक सिंगल धाव तर काढली जाते, परंतु 3 चेंडू टाकल्यानंतर एक महत्वपूर्ण लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव खर्च केली. विकेट तर मिळाली नाही, परंतु मात्र रोखण्याचे काम केले जाते ते मिस्टर कृष्णा यांच्याकडनं. ह्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल, हॅट्रिक ऑन असेल ती मात्र निकीच रवी यांना, कारण मागच्या सोमनाथ भाऊ यांच्या गोलंदाजीवर मात्र 2 चेंडू 2 खणखणीत चौकार मारले होते. पाहिजे चौकार मारला जाईल की नाही या ठिकाणी. यावेळेला देखील क्लीन बॉल केला जात आहे. एक कट करण्याच्या प्रयत्नात, स्टेपअप करण्याच्या प्रयत्नात मात्र हा पहिलाच झटका लागतोय, मात्र रवी यांच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. पंचक्रोशीतील आलेल्या प्रेक्षक वर्गांचे तसेच क्रिकेट प्रेमिकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे प्रत्येकदा फॅमिली बॉयज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरस स्वागत करते. तसेच आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे लाडके क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांचे देखील सरस स्वागत आहे. प्रत्येकदा चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना, कारण शहद पिंपरी या संघाने नागलवाडी या संघाला पराभूत केलं होतं क्वाल फायनलच्या सामन्यामध्ये, आणि गणेशगाव या संघाने मात्र बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाला क्वाल फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच पराभव केलं होतं. आणि करत असताना त्यानंतर नक्कीच आमच्या ऑनलाईन जोडलेले असतील जही गरेल यांचे देखील अभिनंदन असेल. गुलाबभाऊ भोये, मिस्टर विजय RTM आणि अमोल कोडे, त्याच्यानंतर नाईस गेमिंग अशोक लिलके, दीपक सापटे आणि बावडू नामदेव आणि बावडू नामदेव याने हे देखील आमच्या ऑनलाईन जोडले गेलेत. नक्कीच त्यांचे देखील कमेंट्स आलेत आणि कमेंट्स आल्यानंतर मात्र नक्कीच बेस्ट ऑफ लक दिली जाते ती मात्र गणेशगाव या संघाला, परंतु त्यांच्या देखील प्रत्येकदा सरस स्वागत आहे. जाऊया एकदा मॅचकडे. सन्मान दिला होता, बॉडीला टच तर झाला होता रनआउटच्या स्वरूपात. हो नक्कीच त्या ठिकाणी मात्र विरावजी यांची महत्वपूर्ण विकेट तर नक्कीच प्राप्त केली जाईल की नाही, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना मात्र एक सिंगल धाव काढली जाते, आणि सिंगल धाव काढत असताना एकीच दुकीने धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 1 गडी बाद 18. रवी यांची विकेट गेल्यानंतर मात्र आपण पाहतो या ठिकाणी चिंतामणी येते राजू यांची साथ देण्यासाठी. या ठिकाणी समीकरण मित्रांनो ह्या ठिकाणी बदलते. बघायला गेलं तर देखील शानदार फलंदाजी केली होती ती मात्र रवी यांनी 2 चौकार तर मारले होते, परंतु मात्र कृष्णा यांच्या गोलंदाजीवर मात्र नक्कीच त्रिफळाचीत झाला होता. यावेळेला टॉपेज लागलाय इनफिल्ड मध्ये, कॅच घेतला जाईल की नाही. सुंदर झेल पकडला जातोय आणि सुंदर झेल पकडत असताना मात्र हा एक महत्वपूर्ण विकेट गमावा लागतोय गणेशगाव या संघाला. मित्रांनो एक महत्वपूर्ण विकेट जाते या ठिकाणी राजू यांची. समीकरण बदलते. 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता लागते अजूनही जिंकण्यासाठी. कुठे कुठे मात्र देखील या ठिकाणी 11.50च्या सरासरीने प्रति ओव्हर आपल्याला धावगती वाढवावी लागेल. श्याम आणि करायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. स्पीडअप घेत असताना पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल कुळवंडी विरुद्ध तुंगलदरा. दोन्ही संघांचं प्रत्येकदा मी फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय, कारण तुंगलदरा या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि कुळवंडी या संघाला मात्र नक्कीच फलंदाजीसाठी मैदानाच्या आत उतरावं लागेल. आज फायनलचा दिवस, रविवारचा दिवस, आणि रविवारच्या दिवस असताना एक बाजूने मात्र नक्कीच एक आनंद सोहळा, दुसऱ्या बाजूने पाहतोय की एक क्रिकेटचा आनंद आपण पाहतोय की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मात्र एक आनंदाची खुशी. फायनलचे सामने पाहायला या ठिकाणी पाहायला मिळतात, जे आमचे लाडकी क्रिकेट प्रेमी मात्र ह्या मैदानापर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु मात्र श्री इव्हेंट्स यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आमचे जोडले गेलेले आहेत क्रिकेट प्रेमी, त्यांचे प्रत्येकदा सरस स्वागत आहे. कैलास येतो, एक अचूक टप्प्याने गोलंदाजी केली जाते, कारण पहिलं षटक देखील त्यांनी टाकलं होतं तेव्हा मात्र नक्कीच 2 चान्स बनले गेले होते, ते मात्र पकडता आले नाही, परंतु मात्र कृष्णाच्या गोलंदाजीवर मात्र राजू यांची विकेट गेली होती, परंतु मात्र किफायती गोलंदाजी पाहायला मिळते सय्यद पिंपरी या संघाकडे. एक अनुभवी गोलंदाज आहेत, राऊंड विकेटचा मार्क करत असताना एक त्यांच्याकडे जी जादुई फिरकी गोलंदाजी आहे ती मात्र आपल्याला व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळते.
डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. नो चान्स, नो हॅपी, नो बेपी, बिंदास 4 रन. नक्कीच आजच्या दिवसातील जर बघायला गेले तर गणेशगाव, सय्यद पिंपरी, तुंगलदरा, कुळवंडी, राजूर बहुला, कादवा 11, अस्वलीपाडा आणि रवळगाव हे आजच्या दिवसातील आपल्याला सामने पाहायला मिळतात. परंतु हे जे नावे मी पुकारलेत या संघ नायकांना विनंती असेल मैदानाच्या आत आपण मॅच जिंकलात किंवा हारलात, जर टी शर्ट किंवा काही गैरवर्तणूक जर केले तर नक्कीच कमिटीचा निर्णय आलाय की 5 रनांची पेनल्टी राहील. हे मात्र नक्कीच संघ नायकांना हे मात्र नक्कीच आपल्या मनात ध्यानात लक्षात ठेवावं लागेल. आणि लक्षात ठेवत असताना आपण पाहतोय या ठिकाणी एक शानदार गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र कैलास यांच्याकडून. मात्र खेळण्याचा चौकार तर मारला होता पण चौकार मारत असताना काय खाली राहून गेलेला चेंडू थोडासा शॉर्ट वाईट यार्करच्या क्षेत्रामध्ये चेंडू टाकला होता. त्या क्षेत्रात जर बघायला गेलं तर नक्कीच बॅट आणि बॉल यांचा संपर्क तर झाला नाही. आता मात्र अंपायरचा कॉल येतो एक रिव्ह्यू, कारण वाईटचा रिव्ह्यू हा मागितला जातोय. खेळ थांबतोय, डिसिजन पेंडिंग. मित्रांनो अंपायरला देखील विनंती असेल की आपला 15 सेकंदाच्या आत मात्र आपल्याला रिव्ह्यू कळवायचा असतोय. फिवर डिलिव्हरी वाईट नसेल मित्रांनो या ठिकाणी. हा जो निर्णय घेतला होता तो मात्र नक्कीच गोलंदाजीच्या पक्षामध्ये जाते. फिवर डिलिव्हरी टाकल्यानंतर मात्र हे षटकातील जर बघायला गेलं किफायती षटक पाहायला मिळते मिस्टर कैलास यांच्याकडं. शानदार गोलंदाजी समीकरण बदलते मित्रांनो. ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 2 गडी बाद 22 धावसंख्या गणेशगाव या संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. परत एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच शानदार गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. बघायला गेलं तर चिंतामण आणि श्याम यांची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. चिंतामण 5 धावावरती खेळते परंतु श्याम यांना मात्र स्ट्राईक तर मिळाले नाही. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. 5 चेंडू टाकून झालेत आणि 5 चेंडू टाकत असताना आपण पाहतोय मिस्टर कैलास यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. वैयक्तिक आपल्या कोट्यातील 2 षटकं तर पूर्ण केलीत. परत एकदा चेंडूला शोल्डरचा वापर केला होता. षटक संपतय. या ठिकाणी बघायला गेलं तर नक्कीच मित्रांनो षटक संपतय म्हणजे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 2 गडी बाद 22 धावसंख्या. स्पीडअप घ्यायचे आहे मित्रांनो. नो वेटिंग नो मेटिंग. 6 बॉल आणि 19 धावा हे समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फॅमिली बॉयज चषक रवळगाव या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. पर्व पहिले चालू होत असताना प्रथम पारितोषिक असेल 31,000. आदरणीय श्री नरहरी झिरवाळ साहेब आमदार दिंडोरी पेठ विधानसभा यांच्या देखील सरचे स्वागत आहे. प्रत्येकदा आपण पाहतोय की मित्रांनो 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या ठिकाणी लागते. द्वितीय पारितोषिक असेल 21,000. आदरणीय श्री मनोज अप्पा खांदवे साहेब ग्रामपंचायत सदस्य पिंपळणारे. तिसरे पारितोषिक असेल 11,000. आदरणीय सोमनाथ भाऊ निंबेकर आदिवासी आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष व आदरणीय श्री संतोष भाऊ बेंडकोळी आदिवासी आघाडी भाजपा तालुका सरचिटणीस. प्रत्येकदा आपण जाऊया मैदानाकडे कारण 6 बॉल आणि 6 बॉलामध्ये 19 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. ती मात्र गणेशगाव या संघाला आता मात्र करूया मर परंतु मात्र देखील आली जी खांद्यावरती मात्र देखील डोक्यावर घ्यावं लागेल. शेवटचं क्षण येतोय मिस्टर रवी. आता मात्र देखील साम आणि हे बघायला मिळेल तर चिंतामणी यांना मात्र कुठल्याही प्रकारच्या बॅटच्या माध्यमातून फटके तर पाहायला मिळत नाही. शानदार फलंदाजी शानदार गोलंदाजी. चौथे पारितोषिक असेल 7,000 रुपये. आदरणीय सांभाव मुरकुटे दिंडोरी तालुका अध्यक्ष भाजपा. 5वे पारितोषिक असेल 5,500 रुपये. तर आदरणीय सांभाव बोडके साहेब भाजपा. प्रत्येकदा आपण जाऊया मॅचकडे कारण 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. आता मात्र नक्कीच लगातार आपल्याला बिग फटके खेळावे लागतील या फलंदाजांना. शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता लेग बाईच्या स्वरूपात. लेग बाईच्या माफ करा मित्रांनो बाईच्या स्वरूपात ही मात्र धाव काढली जाते. विकेट किपरच्या आता मात्र नक्कीच कुठल्याही प्रकारच्या चेष्टेच्या मागे
कनेक्ट करता आला नसल्या कारण मात्र एक धाव चोरटीकाली जाती. काढत असताना मात्र 18 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. आता मात्र मजबूत पकड बनवलेली दिसते ती सय्यद पिंपरी या संघाने. 41 धावांचा पाठलाग केला होता आणि पाठलाग करत असताना राजू यांची महत्त्वपूर्ण विकेट काढली गेली आणि विकेट काढत असताना कुठेतरी संकटात संघ सापडतोय. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते परंतु 17 धावांची आवश्यकता अजूनही लागते. लगातार 3 षटकार मारा, लगातार 3 चौकार मारा, लगातार 3 विकेट जर काढल्या गेल्या तर नक्कीच कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टोलचे मालिक आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राईज आले आणि नक्कीच दमखम दाखवावं लागेल. यावेळी देखील सुट्टेक सट्टिक गोलंदाजी पाहायला मिळते. शानदार गोलंदाजी करत असताना वाईट यार्करच्या क्षेत्र ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला गेला होता आणि टाकत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल की धावसंख्या अजूनही 2 गडी बाद 24 धावसंख्या. सुंदर फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र एक बॅटचा किनारा लागला होता. त्या ठिकाणी मात्र थर्डमॅनच्या गलीमध्ये जात असताना एक सिंगल धाव तर काढली जाते परंतु एक औपचारिकता म्हणून हा सामना खेळवला जाईल कारण 2 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता लागते. म्हणजेच हा सामना सय्यद पिंपरी या संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. तो जिंकला होता सय्यद पिंपरी या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावर ठाम उतरत असताना 38 धावसंख्या जमवली होती. आता मात्र आपण पाहतोय मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती जर बघायला गेलं तर ह्या फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला फटके पाहायला मिळत नाही. शेवटचा चेंडू एक औपचारिकता म्हणून खेळला जाईल. पुढील सामना असेल कुळवंडी विरुद्ध तुंगलदरा कर्णधारांना विनंती असेल आपण नक्कीच मित्रांनो मैदानाच्या ताबा घ्यायचा हा सामना खेळत असताना हा सामना संपल्यानंतर. आता मात्र आपण पाहतोय हा सामना जिंकलाय तो मात्र सय्यद पिंपरी या संघाने. बघायला गेलं तर हा मात्र मोठ्या मार्जिंगने सामना जिंकलाय. 15 धावेने हा सामना जिंकलाय सय्यद पिंपरी या संघाने. लाईनअप मध्ये यायचे आणि लाईनअप मध्ये देखील जायचे ते मात्र तुंगलदरा या संघाने कारण हा सामना जिंकत असताना 15 धावेने जिंकलाय सय्यद पिंपरी या संघाने. हारलेल्या संघाचे नक्कीच कौतुक, जिंकलेल्या संघाचे देखील अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कुळवंडी विरुद्ध तुंगलदरा.